नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत द्वारकाधीश गोविंदा पथक. तेच आता डेकोरेशन ते दुरा सांभाळतात. पूर्णपणे डेकोरेशनची तयारी कशी चालू आहे ते आपण त्यांच्याकडूनच विचारूया. कितपर्यंत आली तयारी सिद्धेश? आता आम्ही सुरुवात केली 3 ते 4 दिवस झाले आणि चौथं वर्ष आहे आमचं. चौथ्या वर्षामध्ये आम्ही आता एक काहीतरी नवीन भव्य दिव्य असं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रायगडाची प्रतिकृती आहे यावर्षी. 3 वर्ष झाली आम्ही आतमध्येच करतोय, फक्त गाभाऱ्यामध्ये. काहीतरी नवीन संकल्पना होती की नुसतंच रामनवमी येते आणि आपण लोक येतात, दर्शन करतात, पण त्यांच्यासाठी नवीन काय नव्हतं. म्हणून सुरुवात केली आणि पहिल्या वर्षी आम्ही आतमध्ये गाभाऱ्यामध्ये केलं, जेवढं जमेल त्यानुसार केलं. त्याच्यानंतरचे 2 वर्ष गेले त्याचप्रमाणे केलं. जशी सुरुवात झाली त्यानंतर साथ चांगली मिळाली आणि सगळी यंग पोर आहेत आणि दहीहंडीचेच पथकातलीच पोर आहेत आपली. आणि दहीहंडी आम्ही खरं म्हणजे रामनवमीच्या उपयोगासाठीच आम्ही दहीहंडी सुरुवात केली आणि जवळपास 20 मुलं होती आणि तोच आकडा आता आमचा 50 पर्यंत जातोय, 50च्या वरती जातोय आणि त्याचा उपयोग आम्हाला रामनवमीला होतोय. आणि त्यानुसारच आम्ही एक भव्य दिव्य यावर्षी म्हणजे चौथ्या वर्षी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि रायगडाची प्रतिकृती उभी केलेली आहे. आता तुम्ही आमच्या मागे जे बघताय हा नगरखाना आहे रायगड. आणि याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा रायगडला जाऊन आलेलो आहे. मी 2 दिवस तिकडे रायगडावरती थांबलेलो होतो आणि पूर्ण रायगड मी पूर्ण त्याच्याबद्दल अभ्यास करून गेलेलो होते, रेखी केलेली आहे आणि मी त्याचे व्हिडिओ सुद्धा मी पाठवलेले आहेत. वास्तू परीक्षण सुद्धा गडावरती गेलेलं होतं, जे जुने राजवाडे वगैरे आहेत. आणि तेच मला प्रत्यक्षात या ठिकाणी उतरवायचं होतं, म्हणून मी त्याच्यासाठी आधी रायगडला गेलो आणि तिकडचं सगळं जे प्रत्यक्ष पाहिलं की त्या वेळेचं स्थापत्य कला, वास्तुशास्त्र हे कशा पद्धतीने वापरलेलं आहे, गड किल्ले कसे बांधलेले आहेत, आणि तेच माझ्या मनात राहिलं आणि मी म्हणलो की ह्या वर्षी रायगडच इथे उभा करणार. आणि त्या रायगडावरती आमचे प्रभू श्री रामचंद्र त्यांना आतमध्ये मेघडंबरीमध्ये बसवणार. तर सगळं श्रेय खरं म्हणजे यांनी काम केलेलं आहे सोबतीनं. संकल्पना जरी असली तरी सगळं श्रेय आमच्या गोविंदा पथकाला मित्र आहेत आमचे अजून सुद्धा, तर त्यांनी केलेलं सहकार्य, साथ लावलेली आहे, त्याच्यामुळेच हे आम्ही करू शकलोय. आणि अजून सुद्धा काम चालू आहे आमचं. एक 4 दिवस बाकी आहेत रामनवमीला आणि जवळपास आमचं पूर्ण काम झालेलं आहे. रामनवमी किती वर्ष झाले रामनवमीला? 1938 पासून पहिली आपल्याकडे रामनवमी रामनवमी होते. पहिली रामनवमी सुरुवात 1938 साली. तेव्हा थानावाला यांनी जे होते त्यांनी इकडे मंदिराची स्थापना केलेली, जीर्णोद्धार केला आणि 1938 पासून हे आपल्याला मंदिर इथे बिल्ड केलंय आणि त्यानंतर इथे हा उत्सव होतोय. खरं म्हणजे इकडे जी फ्लेगची साथ आलेली, कारण मी पण जवळपास आता एक 15 ते 20 वर्ष होत आली, पण त्याच्या अगोदरपासून इथे आहे आणि त्याची माहिती जाणून घेतली की राम मंदिराची स्थापना कधी झाली आणि त्याचे नेमके म्हणजे त्याचं कारण काय होतं की रामाचं मंदिर इथे उभं केलं पूर्ण. तर इथे स्वयंभू हनुमंताची मूर्ती पहिल्यापासून आहे, जी काही लोकांना अजून माहिती पण नाहीये, पण स्वयंभू म्हणून आपली हनुमंताची जी मूर्ती आहे ती तशीच आहे खाली. आणि तिथून नंतर मंदिराची स्थापना झालेली आहे आणि श्रीराम मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. तर ते आहेत आता जे बघतायत ते सुरेश शेठ थानावाला आणि त्यांच्या आजोबांनी मंदिराची स्थापना केलेली आहे. ते त्रिभुवनदास थानावाला त्यांचं नाव होतं आजोबांचं त्यांच्या. 1938 मध्ये त्यांनी मंदिर बांधलं आणि तेव्हापासून हा उत्सव आता 88वं वर्ष आहे. आणि आता ह्या 88 वर्षे आम्ही थोडा भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. हे पण आम्हाला पण नंतर आम्ही थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न केला की इकडे कशी थोडी वस्ती कमी होती आणि हे पण आम्हाला इकडच्या जुन्या स्थानिक लोकांकडूनच माहिती मिळालेली आहे. आणि तसंच जे जे ट्रस्टीज आहेत त्यांच्याकडून सुद्धा मंदिराची स्थापना का केली आणि ते काय काय अगोदर झालं तर त्यांच्याकडून आम्ही थोडी माहिती घेतली. तर फ्लेगची साथ आलेली तेव्हा, फ्लेगची साथ आलेली आणि फ्लेगच्या साथीमुळे कसं इकडे जी वस्ती होती तेव्हा लोक इकडे थोडी राहण्यासाठी म्हणजे कमी वस्ती होती आणि एक बंदर होतं की व्यापाराच्या दृष्टीने लोक इकडे यायची. आणि त्याचबरोबर ती इकडे ह्यांना ही जागा त्यांच्या नावावर होती का त्यांना बक्षीसपत्र मिळालेली होती, पण ते मला एवढं माहिती नाही. पण त्यांच्या नावावर असलेली जागेवरती त्यांनी इथे हनुमंताच्या मूर्ती जी होती तेव्हा गावातल्यांनी, जे स्थानिक लोक इकडे त्यावेळेला राहायची, तर त्यांनी त्रिभुवनदास थानावाला यांच्याकडे मागणी केली होती की आपण इथे मंदिराची स्थापना करावी, जे लहान हनुमंताचं मंदिर आहे
हम्म. तर ते तुम्ही जीर्णोद्धार करून त्याचा मोठा गाभारा असा उभा करावा आणि इकडे लोक त्या दृष्टीने राहायला सुद्धा येतील. तर तसं त्यांनी मंदिर बांधलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी बऱ्याच मूर्त्या आपण इथे बसवण्यात आल्या. श्रीरामाची स्थापना झाली, श्रीकृष्णाची झाली हम्म. आणि वेगवेगळ्या स्थापना झाल्यानंतर मग तिथे प्रत्येक सण मोठ्या प्रमाणात तिथे सुरुवात केली. तर आज बघायला गेलं तर महाशिवरात्री असेल, जन्माष्टमी असेल हम्म. किंवा मंदिरांमध्ये कुठलेही येणारे कुठलेही सण, गुढीपाडवापासून हनुमान जयंती, रामनवमी हे सगळे उत्सव जोरजोरात इथे केले जातात आणि ह्या सर्वांचं गावकऱ्यांचं आणि आता जी नवीन पिढी आपल्या समोर दिसते ही सुद्धा एक चांगल्या प्रकारे साथ देते आणि सहकार्य करते आणि त्याच्यामुळेच आपल्याला हा सण पुढे जाताना दिसतो. असाच दरवर्षी करत राहा सिद्धेश, आमचा साथ असेल. आणि ही एक संकल्पना आमच्या मनात येते पण ही करून घेण्याची शक्ती ते आम्हाला देत आहेत. त्याच्यामुळे आम्ही एक थोडंफार करू शकतोय आणि मित्रांची साथ लागते. तर असं सगळ्यांनी सहकार्य करा, गावातल्यांनी सुद्धा सहकार्य करा आणि आपला उत्सव हा पूर्णपणे हा ट्रॉम्बे कोळीवाड्याचा श्री रामनवमीचा उत्सव सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही नक्कीच करू. तर तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा. ओके, धन्यवाद. त्यावर रामचंद्र की जय. बघू शकता मित्रांनो कसे जोमाने काम करतात डेकोरेशनचं. रामनवमी आलेली आहे जवळ, डेकोरेशनचं काम चालू आहे मित्रांनो. अरे जाओ. हाय गाईस, मला ओळखेल असेल पानवाला बाबू. Yes. पूर्ण गाभाऱ्यामध्ये लावून तुम्हाला काय वाटणार नाही. हे पूर्ण झाल्यानंतर बसवल्यानंतर तुम्हाला ते बघू शकता मित्रांनो. गाभाऱ्यासाठी जे बनवलेलं आहे आल्यावरतीच तुम्हाला दाखवणार आहे लावले लास्ट नंतर आता बोला. हाय गाईस. मामाला लुटा. सुद्धा व्हिडिओ काढतोय, मागची डिस्काउंट देणार आम्हाला. कितीला तिकीट आहे? 60 आहे 60. 60 रुपये. काल 50 होतं, आज भाव वाढवला काय? काल 50 नाही, 2 दिवसाच्या आधी होता 50. पहिला 70 होता, मग 50 झाला, आता 60 झालाय. आता 60 झालाय का? उद्या 80. का ते मला नाही लेका माहिती. लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. हा, सगळ्यांना यावे. फुल धमाल असते आमच्याकडे. बोल.
नाव काय? मनीषा. पूर्ण नाव? प्रथमेश कोहली. आणि मम्मीचं? कोमल प्रथमेश कोहली. बोल 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 बोल. बोल 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 बोल. हाय. नमस्कार मंडळी, बघू शकता आम्ही आलो पाळण्यामध्ये बसायला. आमचं किलबिल सगळे घेऊन आलेलो आहे. सगळे लहान लहान मुलांना घेऊन आलेलो आहे. काय नजारा आहे बघा. वैष्णवी, ए वैष्णवी इथं बघ. ए विनीत, तुझी पोरगी बघ घाबरत नाही बघ. तुम्ही घाबरतेस तू? नाही घाबरत ना? नाही घाबरत ना? नाही घाबरत. तिला पकड, हा तिला पकड. तोंड बघ.